हॅलो गाईज, आम्ही जातो आज वेटिंग होत्या ट्रिपला. हो तसं म्हणायला गेलं हा माझा पहिला ब्लॉग आहे. तू मला कॅमेरा जातो बोलायला येत नाही, ॲडजस्ट करा. आम्हाला इथून जायचं आहे हडपसर, हडपसरून स्वारगेटवरून नंतर मेट्रो स्टेशनवरून दापोलीला गेलं की नंतर तिथे आम्हाला सर पिक करा आणि सरसोबत जाणार. आमचे बाकीचे ग्रुप मेंबर त्यांच्या वेगवेगळ्या ग्रुपला गेले आणि आम्ही जाणार सर आणि तिकडून जाणार पुढे. ही आमची बस आलेली आहे, त्यात माझा पार्टनर आहे. आता त्यात चढणार मी आणि आम्ही दोघंही निघणार. बस थांबलेली आहे त्या गाडीमुळे. त्यांना वाटत आहे गाडी निघणार नाही, तिथे चर्चा चालू आहे गाडी निघल नाही निघल नाही निघल निघल. हे बघा आमचे 2 नमुने आमच्यासोबत येणार आहेत. आम्ही तिघं मिळून सरकडे जाणार आहे. मला कन्फर्म सांग, मला याचं माहिती नाही. हे आमच्या दोघांचं मला नाही ना माहिती, मला माहिती तुम्हाला माहिती. हां, या आमच्यासोबत येणार आहे. आम्ही आता पुणे स्टेशनची बस पकडून पुण्याच्या मेट्रोने दापोलीला जाणार. मग तिथं आम्हाला सर भेटणार. मला अजून एका शर्टचा जुगाड करायचा आहे, नंतर ठीक नाहीतर तिथं आपण रेंटवर घेऊ. आम्ही सगळे प्लॅन कॅन्सल करत डायरेक्ट दापोलीच्या बस स्टँड बसले. पुणे स्टेशनला उतरायच्या टाईमला म्हणले बोपुडीला जाऊ, बोपुडीला म्हणले आपण दापोलीला जाऊ. आमची मेट्रोचा प्रवास खतम. आम्ही फक्त आता येताना दाखवू शकतो तुम्हाला आम्ही मेट्रोने आलो तर ठीक, नाही तर डबल आम्ही बसनेच जाऊ माघारी. पण पहिले आम्ही आता सरसाठी थांबलो, सर येतील मग आम्ही सगळे मिळून जाणार. आम्ही सरसाठी थांबलो मागे आणि सर बसले पुढं. आमचे सर आहे सध्याला. आता कसं दाखवतो तुम्हाला. आम्ही चालतो इकडून, सरची गाडी आहे समोर. कसं बोलावं सरला काय. आमचे सर पण सर आहे भाऊ. सरची गाडी राहिली. आम्ही आलोय सरच्या गाडीत. सर जरा इकडे बघा. लावतो भेट लावतो तुम्हाला. सेफ्टी पोस्ट हो सर. हो आरामात बसता येईल. 2 मिनिट थांबा रे भाऊ. ब्लॉग बनवतो हो बनवतो ना. आता जरा लास्ट ट्रिप म्हणलं बनवा जरा. सरला पण घेऊ म्हणलं. सर आवडत भाई एवढी काय ठेवलं माझं. जाताना तुम्हाला सगळं दिसल. सगळं म्हणजे सगळं नाही म्हणा, पण आम्ही कोणत्या स्पॉटला जाईल किंवा कुठे थांबल नाश्ता वगैरे ते सगळं दाखवतो तुम्हाला. आपल्या भंगार गाण्यावर सुद्धा नाचते. कसं व्हायचं मराठी गाणी मराठी गाणी बरोबर नाही सर. तुमची स्टोरी ऐकायची भंगाला तेव्हा आपण शर्त भेटी गाणी लावू, काही विषय नाही. झाले पाहिजे आम्ही करू नाही म्हणतो. जेवढी फील आणायचं ट्राय करू आम्ही. आमची ट्रिप चालू आहे मस्त पैकी. सरची स्टोरी ऐकायची आम्हाला. सरने फक्त एकदम नाही केलं पाहिजे दिवसभरात. आम्ही सगळ्यांचे काढू बाकी तर राहिले. आवडीची पण स्टोरी काढू. स्टोरी चालत सर. ब्लॉग माझ्या स्टोरीमुळे चालेल. खरं सरची स्टोरी ऐकायला नाही म्हणजे तसं म्हणायला गेलं सगळ्यांना वाटतं सरचं लग्न झाले तर दुकान घाट नाही. सरचं अजून लग्न नाही झालेलं तर कोणाला सरला पॅकेज पण मस्त आहे. 50+ सांगू शकतो आपण. 2 वर्षात सरच्या घरात फॉर्च्युनरी. सरनी जास्त आता एक प्लेट घेत नाही. अजून काही माहिती असेल तर कळू आपण तुम्हाला. आमचे रायडर भाऊ सकाळ सकाळ रायडिंगला जाताना मस्त बाईक रायडिंग गेअर वगैरे घालून सेफ्टीचं पूर्ण ध्यान घेऊन चाललंय भाऊ. इसको बोलते ओरिजिनल रायडर. आणि आम्ही आपल्या 4 व्हीलर मध्ये त्यांच्या 2 नमुने सीट बेल्ट घालायला नको वाटतंय. सरच्या भरोशावर बसले सीट बेल्टच्या. होय सर. एअर बॅग निघली की सरच्या एअर बॅग मध्ये बसणार. आपण शुभ बोला तसं काही होणार नाही. हा मेसेज महाराजांना फॉरवर्ड करा. शुभ होईल काहीतरी. आणि आमचं नैसर्गिक सानिध्य बघू शकता तुम्ही. इकडे रेंज भली नसेल. हिरवळ मस्त. हे काही जंगल दिसतं थोडं थोडं.
आहे, बाकी जाऊन खड्डे वगैरे काही नाही. गव्हर्नमेंटने त्याच्यात पुण्याच्या आतले रस्ते पण करावे. गव्हर्नमेंटला मागण्याची एवढी पैसे सर्व्हिस आहेत आमचे फुल फोकस. आम्हाला काही होईल याची काळजी त्यांना सतत काय नव्हतं. आम्ही उतरलो आता नाश्ता करायला. आमचा आजचा टाइम नाश्ता बरोबर एकविरा देवीच्या इंटरेस्टच्या समोर आम्ही नाश्ता करायला थांबलोय. हॅलो वाईज आम्ही सगळे बसलो नाश्त्याला. मेन्यू वगैरे आणि पोहे सांबर सर हाय बाय करा काय आलं म्हणजे निवांत तुम्ही असेच बघताय नाही तर बोला खरंच म्हणते हो. अरे बस साहेबांना उघडून द्यावं लागते का? काय आमचे साहेब लोक उघडून द्यावं लागतं त्यांना दरवाजे. होय सर साहेब लोकांना दरवाजे उघडून द्यायला लागले आजकाल. भाऊला घाई लई होती. काय करणार आहे म्हणा, तू जरी घाई मारली तरी सॉरी. बरं भाऊ निवांत जावा, काही दिवस नाही आम्हाला काही नाही, तुम्हालाही काही नाही. मस्त तुमचं. एकविरा देवीचा रोड एकदम नागमोडी मस्तपैकी कॉर्नरिंग करायला जमली असती पण आमची फोर व्हीलर आहे, करू शकत नाही. समजून घ्या तुम्ही. रिक्षावाले दादा हळू जावा, गाडी जाईल तुमची. अरे आपल्या गाडीला काय नाही व्हायचं, त्याची गाडी सरळ तशी धूम मारल्यासारखी नाही का, इथनं निघली तिकडनं बाहेर तसं व्हायचं बाईचं. सर येताना घेऊ का मी? इथं नको, इथे नाही खाली खाली बघू आपण वेटनच्या वरनं निघताना. होय सर. दिस इज कॉल्ड रोड. इथून नाही हो, इथून आता बळा देऊ नका सर, आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्याच्या बरोबर नाही. खाली म्हटलं मी. आम्हाला इथनं वेटनच्या वेळी सरकारचा दरवाजा भेटा, त्याच्यामुळे बसल्या बसल्या आपल्या तिकडनं सीट बेल्ट घालून पण उपयोग व्हायचा नाही. नाही एवढा खराब ड्रायव्हर नाही. नाही रे, खराब ड्रायव्हरचा विषय नाही दादा, घाटातल्या रोडांचा विषय असतो. घाटात जायचं नाही आपल्याला. ही घाटाचा रोड आहे ना. आम्ही पोहोचलोय आता, आम्हाला खालून खूप वरती जायचं चालत आता, करू ऍडजस्ट तेवढं. होय सर, तेवढेच आमची जरा ट्रेकिंग पण होईल आज बसल्या बसल्या. अवधूतचं खाल्लेलं जरा, अवधूतनी खूप खाल्ले आज. सर थांबा जरा, मला गरम होईल, मी काढतो. सर असं असते का? नाही हो, लॉक ट्राय करायचं, लॉक व्हायचं नाही. गाईज आम्ही चाललो आता. अरे नमस्कार भाऊ, कसे तुम्ही? पण चालू केला चला. मी पण व्हिडिओ काढतो ना. होय सर, मी पुढे बसाला. आम्ही एकविरा देवीच्या इथं पोहोचलो आता, तुम्हाला दाखवतो एकविरा देवीचं. पोरं भेटतील आता आम्हाला. आफ्टर लॉंग टाइम इट्स माय सेकंड ट्रिप टू एकविरा देवी. आपल्याला तिकडे खाली पाहिजे जाकडे, तिथनं पायरी नेत गाडी खाली मोठ्या तिथनं. हां काय सांभाळून टाकलं बाबा, हे राहू काय सांभाळून टाक, तुझी क्रॉक्स त्याला पाणी घालायचं ना. बोलो इथं थांबलेला तर ते चेहरा ढोकायचं रिएक्शन नाही भाई. आमची मंडळी भेटून आता मावशी तर मंडळी हा वगैरे घेते आता. आम्ही पोचलो पाहिजे मंगळवारी तिकडे देवीच्या दर्शनासाठी.
गर्दी आहे का? हां स्ट्रीट जर्मनच्या पडे स्ट्रीट जर्मनच्या पडे तर काही कारणास्तव मंदिरात तसं शूटिंग अलाउड नव्हती म्हणून देवीचं दर्शनाचे व्हिडिओ काढू शकलो नाही. मग आम्ही दर्शन करून असंच माघारी चाललो आता. आम्ही वरतून दर्शन घेऊन खाली आले. राहिलेला हार सरच्या गाडीला लावण्यात येतोय. कशा लावता येते का त्यांना म्हणून आपण हे इथं ठेवूयात महाराजांसाठी. त्यांचा हार लावून होतोय. हार लावून झालं की आम्ही निघणार थेट वेट एन्जॉयला. आमचं दर्शन झाले, गर्दी काही नव्हती. आमचे विशाल सर आलेले आहेत. सर घ्या ना, तुम्ही कचराच घेऊन जाऊ ना पूर्ण. द्वारा कसा काढायचा पूर्ण कचरा तोडा. ते काय करताय? आपल्याला तर कोण नाही द्यायला, द्या आपल्या गाडीला द्या द्वारा. मंडळी आमचं दर्शन झालंय जसं की बघू शकता. सर फुल्ली फोकस आता त्यांना टर्नवर प्रसाद घ्या सगळ्यांनी थोडा थोडा. मग तू एकटाच खातो काय रे? तरी बसून बसून माझं संपर्क काय पुढे गाडा आहे का? बरोबर नाही सर. आमची इथं कोंबडी पळायला लागली. कोंबडीच आहे का? बरोबर. हां मेरा नाम है ना, मेरा नाम प्रसाद. अरे भाऊ आवाज वाढव तुझा. तर आमची गाडी शूटिंग झाली. हाथों से वार कर देना, सीनों में प्यार भर देना, हो जाना मैं ये महिना चालू आहे. तुम्हाला माझं घेऊन आपण जेव्हा आमचा सगळा प्रसाद संपवणार जाऊ स्टोर. त्यांनी प्रसाद संपवला की गाडी ये गाड़ी आते हुए बच्चे एंजॉय करते हुए असतं. पण ह्याला उभा करा बघा आता सनरूफ आता बारक्या लेकरासारखं उभा राहतोय. उभा रे भाऊ, तू उभा राहतो कॅमेरा वरून घेऊन. ए धर रे वरती तुझ्या तोंडाकडे कॅमेरा. मोबाईल खाली बाबा ती मागच्या साईड ओपन होत नाही, खाली उभारता येत नाही. मागचं ओपन सर मी तो करतो. मी तो करतो. आम्ही बघा येऊन म्हणा गाडी चालवण्यासाठी किती उतावळा आहे. आमची सर गेले चक्की आणायला. कुठे गेले सर? कुठे गेले सर? कधीच नाही सर दिसना गेले आमचे. गाडी पुढे गेल्यामुळे विशाल भाऊ पण गेलेले. यो फकीर चंद तरी बाई तुम्हाला नेणार आहे. बघ नाही बरोबर. आज ही व्हिडिओ ना जायची नाही पुढे. आज आपला प्रसाद घे. इथनं घे ना प्रसाद घे ना. मागे झोपव ना खाली. काढले कॉम्पॅक्ट रे भाऊ लोक. आम्ही झोपून आमचा प्रसाद घेतो ना आम्ही खात बसतो. सर येतो सरला पण देतो. तुम्ही पण करा एन्जॉय. भाऊ तुम्ही मस्ती नका करू. चार्जिंग कमी. किती चार्जिंग आहे? 33% उभा नको करू. फुकणीच्या ॲडव्हान्स चालू राहू. बरोबर नाही भाऊ? घ्या मग तुम्ही पण चला. खाने का पीने का मस्त जाणे का? चलो रखते बाय. आमच्या अवधूत भाऊ गाडी चालवताना टेन्शन यायला लागले. कशाचं? मग पोचवतो की सर एसी. अवधूत भाऊ हे चाललं फक्त शुक्र पोचवा आम्हाला. नाही सर पण अवधूत मला टेन्शन यायला लागले. अवधूत नीट चालव. आमची शुभकामना तुझ्या सोबत आहे. ब्लॉग फक्त पोचू दे माझ्या सगळ्यांसोबत.